तर रत्नागिरीत समुद्राला मोठं उधाण आलेलं आहे। जिल्ह्यातील समुद्रात उंच उंच लाटा बघायला मिळतात। रत्नागिरीच्या मिऱ्या किनारपट्टीतील समुद्राचं रौद्र रूप सध्या बघायला मिळतंय। आपले प्रतिनिधी मनोज लेले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मनोज, काय परिस्थिती आहे रत्नागिरीमध्ये? सुरक्षेची काही तजवीज केलेली आहे का? नक्कीच मनश्री, या ठिकाणी अमावास्येचं उधाण आहे आणि त्यामुळं किनारपट्टी भागामध्ये सध्या 4 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण सध्या मिऱ्या आलावा 15 माड या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या ज्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावरनं या ठिकाणी लाटा या पलीकडे मानवी वस्तीपर्यंत आलेल्या पाहायला मिळत आहेत। पावसाचा जोर सकाळपासून नव्हता, मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागामध्ये अशाच प्रकारच्या लाटांचं रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच या ठिकाणी समुद्र जो आहे तो खवळलेला पाहायला मिळतोय। 4 मीटर उंचीच्या लाटा सध्या किनारपट्टी भागामध्ये आहेत आणि त्याचमुळे प्रशासनानं या ठिकाणी किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचे आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत। कुणीही लाटा बघण्यासाठी किनारपट्टी भागात येऊ नये असं आवाहन सध्या प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळत आहे आणि पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं हे अमावास्येचं उधाण या ठिकाणी असणार आहे। मनश्री, नक्कीच त्याच्यामुळे रत्नागिरीतल्या या समुद्र किनाऱ्यापासून लांब राहा आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या।